नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ख्रिसमस ट्री ला लावायला ख्रिसमस स्टार्स करतात ते करायला शिकणार आहोत. बघा, हे असे सुंदर ख्रिसमस स्टार्स आपण क्रोशाचे करायला शिकणार आहोत. याचा उपयोग ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी आपण करू शकतो. बघा, हे सुंदर असे ख्रिसमस स्टार्स हे कसे करायचे ते आज आपण शिकणार आहोत. पांढरी लोकर 4 प्लायचीच घेतलेली आहे, काळी लोकर, लाल लोकर, सुई आणि दोरा आणि हे डोळे प्लास्टिकचे स्टारला लावायला हे सामान घेतलेलं आहे. 3.5 mm ची सुई घेतलेली आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम मी मॅजिक लूप तयार करून त्यात 16 डबल क्रोशे घेणार आहे. आणि हा शेवटचा खांब आणि पहिला खांब जॉईन करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला स्टारचे हे करण्यासाठी आपण प्रथम 6 साखळ्या घ्यायच्या आहेत. जिथे जॉईन केलं तिथूनच आपण 6 साखळ्या घेणार आहोत. 1 2 3 4 5 6. आता पहिल्यांदा सिंगल क्रोशे घेणार आहोत त्याच साखळीवर, नंतर हाफ डबल क्रोशे, नंतर डबल क्रोशे आणि पुढच्या 2 साखळ्यांवरही परत 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. आता या 2 साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. बघा, हे एक तयार झालं. आता या ठिकाणी जिथे जॉईन केलं तिथूनच आपल्याला परत 6 साखळ्या घ्यायच्या आहेत. परत त्याच साखळीवर एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि खालच्या 3 साखळ्यांवर 3 डबल क्रोशे, 1 2 3. परत या 2 साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत आपण जॉईन करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण हे 2 झाले आहेत, अजून 2 करायचे आहेत. चार 5 6 सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे आणि खालचे 3 डबल क्रोशे. आणि या 2 साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीमध्ये जॉईन करायचा आहे. या पद्धतीने इथून आपल्याला अजून एक आणि हा शेवटचा जो करायचा आहे तो रेड कलरमध्ये. तिथे 4 हात तयार झाल्यानंतर आपण 5वा जो आहे तो रेड कलरमध्ये करायचा आहे. आता या ठिकाणी मी लाल लोकर जॉईन करणार आहे. बघा, ही लाल लोकर मगासारखंच या ठिकाणी आपल्याला 5, जिथे दोरा तोडला तिथेच आपल्याला 6 साखळ्या घ्यायच्या आहे. 3 4 5 6 सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे आणि खालचे 3 डबल क्रोशे. आणि या 2 साखळ्या सोडून इथे जॉईन करून घ्यायचं आहे. बघा, हा 5वा
याचा हातही तयार झाला. आता हा जो पांढरा गोंडा आहे हा कसा करायचा सांगते. या ठिकाणी यावरच्या होलमधनं आपण 3 साखळ्या घेणार आहोत. 1 2 3. नंतर डबल क्रोशे घ्यायचा आहे, पण तो अर्धाच विणून घ्यायचा. 1, परत अर्धा विणून घ्यायचा. 2 3, परत एकदा अर्धा विणून घ्यायचा आणि हा चौथा. आता पूर्ण सगळ्यातून साखळी काढायची. बघा या पद्धतीने हा वरचा गोंडा तयार झाला आहे. बघा हा गोंडा तयार झाला आहे. ही लोकर पाठीमागे हाईड करून टाकायची आहे. बघा आता आपला हा स्टार हळूहळू तयार होत आहे. आता आपण नाक आणि डोळे करणार आहोत. आपण इथे नाक, हा जे मधला जे छिद्र असतो त्याच्यावरच आपण नाक तयार करणार आहोत. सुई दोऱ्याच्या साहाय्याने सुईमध्ये लाल दोरा मी घालून घेतला आहे. या पद्धतीने या छिद्रावरती आपण 1-2 टाके घेऊया. आता या सुईवरती आपण 2 3 4 5 6 राऊंड करून घेऊया आणि ती सुई त्यातनं ओढून घ्यायची. बघा या पद्धतीने नाक तयार झालं आहे. आपल्याला खाली तोंड करायचं आहे, त्याच्या स्माइली करायची आहे. त्यासाठी इथून घेऊन इथून काढूया आपण. आणि तीच सुई पाठीमागनं मधोमध टाकून इथे आत घालूया, बंद करूया इथे. बघा या पद्धतीने स्माइली फेस तयार झाला आहे. आता आपण दोरा कट करून घेऊया पाठीमागनं. खूप इझी आहे. या सगळ्या स्टारचा उपयोग आपण ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी करू शकतो. आता ख्रिसमस जवळ आलेला आहे आणि तुम्ही या पद्धतीचे स्टार नक्की करून बघा तुमच्या घरचा ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी. त्याला या ठिकाणी खाली काळे बूट करायचे आहेत. तेही त्यासाठी ही काळी लोकर मी घेतली आहे. आणि इथे आपण हाफ डबल क्रोशे घेऊया. 1 2 3. बघा हा असा बूट तयार झाला. असाच बूट आपण इकडे पण करून घेऊया. बघा या पद्धतीने बूट तयार झाले आहे आणि छान असा स्टार, स्माइली स्टार तयार झाला आहे. आणि यासाठी मी हे प्लास्टिकचे डोळे, तुम्ही काळ्या लोकरने सुद्धा डोळे बनवू शकता, पण ते नसतील तर हे प्लास्टिकचे डोळे पण तुम्ही वापरू शकता. बघा किती सुंदर स्माइली स्टार तयार झालेला आहे. बघा या पद्धतीने हा ख्रिसमस ट्रीला आपण लावू शकतो. बघा ही अशी स्टारची माळ तुम्ही करू शकता, तोरण म्हणून लावू शकतात. डेकोरेशनसाठी तुम्ही घरात ख्रिसमसच्या दिवसात तोरण म्हणून किंवा माळ म्हणून
घर सजवण्यासाठी ह्याचा वापर तुम्ही करू शकता। हे असे स्टार तुम्ही नक्की करून बघा, जमले की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। हे स्टार तुम्ही चमकीच्या लोकरचे पण करू शकतात, ते अजूनच छान दिसतील। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।